नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. चला तर मग आजच्या एपिसोडची सुरुवात करूया. आज होते लग्नाच्या तयारीच्या वातावरणात सुरुवात. घरात उत्साह आहे, सगळे कन्व्हिन्स झालेले आहेत आणि आता पत्रिका छापायची देखील वेळ आली आहे. शारदाताई म्हणतात की गुरुजींना विचारून मुहूर्त काढूया आणि तेवढ्यात गुरुजींचं आगमन होतं. त्यांच्या येण्याने काही जण खुश होतात तर काहींच्या पोटात गोळा येतो. जीवा आणि पार्थ तर स्पष्ट टेन्शनमध्ये दिसतात, कारण गुरुजी आले की काहीतरी कोडं, काहीतरी संकेत आणि थोडंफार गूढ वातावरण तयार होतंच. गुरुजी मात्र सुरुवातीला स्पष्ट करतात की लग्नात विघ्न येणार नाहीत. हे ऐकून सगळ्यांचा जीव भांड्यात पडतो, पण त्यानंतर हे वाक्य बोलतात, जुनी दुखणी अजूनही बरी झालेली नाहीत. आणि इथेच वातावरणही बदलतं. रम्या आणि वसुआत्या यांच्या चेहऱ्यावरची चिंता स्पष्ट दिसते. गुरुजी दोघींना वेगळं बोलवतात आणि खोलीत चर्चा करतात. त्या संभाषणात गुरुजी पुन्हा एकदा कोड्यात बोलतात, जे घडणार आहे ते टळणार नाही. रम्या थोडी चिडचिडीपणे प्रश्न विचारते, तर वसुआत्या घाबरलेल्या अवस्थेत भविष्य जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात. पण गुरुजी स्पष्ट उत्तर न देता फक्त इतकंच सांगतात की अजून वेळ गेलेली नाही. कर्माचं चक्र फिरत असतं. इथल्या सगळ्यात इंटरेस्टिंग क्षण म्हणजे गुरुजींच्या पिशवीतून खाली पडलेलं महाभारत. रम्या ते उचलते आणि गुरुजी म्हणतात, सगळ्या प्रश्नांचं मूळ महाभारतात आहे आणि उत्तर भगवद्गीतेत. हे वाक्य खूपच प्रभावी होतं. त्यातून असं जाणवतं की पुढे काहीतरी मोठा संघर्ष, नात्यांमध्ये युद्धासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. गुरुजी निघून गेल्यावर घरात पुन्हा लगबग सुरू होते. जीवा आणि पार्थ पत्रिका छापायला जातात. तिथे हलका फुलका कॉमेडी ट्रॅक दाखवला आहे. मागच्या वेळेस झालेली गडबड आठवते, नावांच्या गोंधळांमुळे झालेली चूक देखील आठवते आणि यावेळी ती चूक सुधारण्यासाठी ते परत आले आहेत. डिस्काउंट आहे का, हा जीवाचा डायलॉग पुन्हा एकदा रिपीट होताना दिसतो आणि सीन थोडासा हलकाही देखील होतो. यानंतर साडी निवडण्याचा प्रसंग. घरात साड्यांचा कार्यक्रम रंगतो. नंदिनी आणि काव्या दोघींसाठी खास साड्या निवडल्या जातात. पार्थ आणि जीवा स्वयंपाकघरातून खुणा करून रंगही देखील सुचवतात. लाल, पिवळा, टोमॅटो, लिंबू हा सीन खूपच जास्त रोमॅन्टिक दाखवला आहे. शेवटी मानिनी त्यांना पकडतात आणि सगळे हसत खेळत एकत्र बसून साड्या निवडतात. घरात पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण देखील दिसतं. पण या आनंदातही रम्या शांत बसलेली नाही. ती एक पांढरी साडी लपवून ठेवते. लग्नाच्या वातावरणात पांढऱ्या साडीचं महत्त्व वेगळंच असतं. त्यामुळे हा छोटासा प्रसंग देखील सस्पेन्स निर्माण करतो. वसुआत्या तिच्या हातातली साडी पाहून घाबरतात आणि इथेच पुढच्या भागाची चाहूल मिळते. शेवटच्या क्षणी समजतं की रम्याने नंदिनी आणि काव्याला फेस मास्क लावून झोपवले. हा प्रकार नेमका निरागस आहे की त्यामागे काही प्लॅन आहे, हे पुढच्या भागात कळणार आहे. मात्र सध्या तरी मोठं संकट नाही, पण लहान लहान कुरापतींमुळे पुढची कथा रंगवली जाणार आहे हे स्पष्ट होते. एकूणच आजचा भाग हा सस्पेन्स आणि हलक्या फुलक्या क्षणांचा समतोल साधणारा होता. गुरुजींचे संकेत, रम्याची मानसिक अवस्था आणि लग्नाच्या तयारीला उत्साह, या सगळ्यामुळे कथा पुढे सरकत आहे. लग्न देखील सुरळीत होईल असं दिसते, पण पाहूयात पुढे काय होते. चला तर मग मंडळी, भेटूयात आपण पुढच्या भागामध्ये. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा. धन्यवाद मंडळी. भेटूयात पुढच्या भागामध्ये. लग्नानंतर होईल